नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय विठा या ठिकाणी कार्यरत आहे। शिवाजी विद्यापीठातील प्रथम सत्रामधील समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधलं शेवटचं लास्ट युनिट नंबर 8 आपण अभ्यासत आहोत। व्यक्तिगत विकासासाठी शिक्षण। व्यक्तिगत विकासासाठीच्या शिक्षणामधील चिरंतन विकासासाठीची शिक्षणाची ध्येय व भूमिका हा भाग आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला घटक अंतर्भूत आहे किंवा पहिली भूमिका किंवा पहिलं ध्येय आहे ते म्हणजे जबाबदार नागरिकांना घडवणे किंवा जबाबदार नागरिक घडवणे। आता जबाबदार नागरिक म्हणजे काय? तर असे नागरिक जे देशहिताला प्राधान्य देतील। म्हणजे देशहिताला प्राधान्य देणारा व्यक्ती देशाविषयी निष्ठा असणारा असेल, देशाविषयी आपुलकी प्रेम असणारा असेल आणि त्याच्याकडून देशहिताशिवाय दुसरं कुठलंही कृत्य घडणार नाही। तसेच देशहिताला प्राधान्य देणारा व्यक्ती हा देशातील सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करेल। आपल्याकडून कुठल्याही कारणास्तव सामाजिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची तो काळजी घेईल। त्याचबरोबर पृथ्वी तलावरील किंवा आपल्या भारत देशामधील जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा तो काटकसरीने वापर करेल। जसं की पाण्याचा वापर करत असताना देखील तो योग्य तोच किंवा काटकसरीनेच वापर त्याचा करेल। त्याचबरोबर ऊर्जेचं संवर्धन करण्याचा तो निश्चितच प्रयत्न करेल। असा जबाबदार नागरिक घडवणे हे चिरंतन विकासासाठीच्या शिक्षणाचं ध्येय आहे। त्यानंतर दुसरं ध्येय आहे ते म्हणजे सामाजिक मूल्यांचे संस्कार करणे। आता सामाजिक मूल्य ही संकल्पना अभ्यासण्यापूर्वी आपल्याला मूल्य म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहावं लागेल। आता मूल्य ही संकल्पना मुख्यतः अर्थशास्त्रातून आलेली आहे, परंतु मूल्य म्हणजे बाजारी वस्तू नसते, तर अशी कुठलीही गोष्ट असते की ज्यामध्ये त्या वस्तूची किंमत केली जात नाही। थोडक्यात फूल आहे, ते फूल सुगंधी असेल, लाल, पिवळे, गुलाबी रंगाचे असेल, ते काटेरी असेल किंवा काटे विरहित असेल, परंतु त्या मूल्याचे अमुक एक मूल्य असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही। तसेच मूल्य ही एक भावना आहे आणि ही भावना रुजवावी लागते। जसं की मैत्री असेल, प्रेम असेल, करुणा असेल, समता असेल, बंधुता असेल, सौंदर्य असेल, चांगुलपणा असेल, ह्या सगळ्या भावना कुठंही दिसत नाहीत आपल्याला, परंतु ह्या भावना आपल्या मनामध्ये रुजल्या तर त्याप्रमाणे आपल्या हातून वर्तन घडत असतं। म्हणून विद्यार्थ्यांना आपण मूल्य म्हणजे काय हे पहिल्यांदा शिकवावं लागेल आणि त्यांच्यावरती सामाजिक मूल्यांचे आपल्याला संस्कार करावे लागतील। मग सामाजिक मूल्यामध्ये कोणकोणती मूल्ये? तर न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुता असेल, त्याशिवाय समता असेल, ही सामाजिक मूल्ये आहेत आणि यामधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समता आपल्याला पेरायची आहे। त्याचबरोबर प्रत्येकाला आपण चांगल्या पद्धतीनं वागणूक देण्यासाठी योग्य ते वर्तन करायसाठी शिकवायचं आहे। त्याचबरोबर समाजातील कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही यासाठी त्यानं दक्ष असायला पाहिजे। फक्त आपल्या प्रदेशापुरत्या लोकांपुरत्या ह्या भावना असून उपयोगाचं नाही, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्व बंधुत्वाची भावना। विश्व बंधुत्वाची भावना आपल्याला त्या ठिकाणी रुजवावी लागणार आहे। त्यानंतर तिसरा घटक आहे
तो म्हणजे व्यावहारिक शिक्षणावरती भर. आता व्यावहारिक शिक्षणावरती भर म्हणजे काय, तर जे शिक्षण आपल्याला आर्थिक विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरेल. मग त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण सुद्धा अंतर्भूत असणार आहे. मग लोकांना रोजगाराच्या संधी पुरवण्यासाठी त्यांना लागणारी कौशल्य पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी विकसित करावी लागतील आणि ही कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला व्यवसाय शिक्षण द्यावं लागेल. त्या व्यवसाय शिक्षणाचं उपयोजन केल्याच्या नंतर व्यावहारिक शिक्षण त्या लोकांपर्यंत, त्या मुलांपर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. म्हणून व्यावहारिक शिक्षणावरती, व्यवसाय शिक्षणावरती भर देणारं शिक्षण हे या चिरंतन विकासाचं ध्येय आहे. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी योग्य दृष्टिकोनाची रुजवणूक करणे. आता पर्यावरण संवर्धन करण्यासाठी परग्रहातून कोणतीही व्यक्ती येणार नाही किंवा कुठलाही दैवी पुरुष निर्माण होईल, अवतार घेईल आणि मग हे पृथ्वीवरचं जी पर्यावरण हानी होते आहे ते टाळण्यासाठी तो प्रयत्न करेल. अशा गोष्टीवरती आपण विश्वास ठेवणंही तेवढं व्यावहारिक नाहीये. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागणार आहे. कुणापासून सुरुवात करावी लागणार आहे, तर स्वतःपासून. आता स्वतःपासून सुरुवात करायची म्हणजे काय, तर दुष्काळ समस्या आहे सपोज आपल्या समोर, तर आपल्याला स्वतःला झाडाची लागवड करावी लागणार आहे. पाण्याची टंचाई आहे आपल्याकडं, तर पाण्याच्या संवर्धनासाठी, पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला करावं लागणार आहे. शेततळी, छोटी तलावे आपल्याला बांधायला हवीत. त्याचबरोबर जे पृथ्वी तलावरती वेगवेगळे प्राणी पक्षी आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांची अवैध शिकार आपल्या हातून होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. त्याचबरोबर शोभेसाठी फक्त आपण झाडांची कत्तल करत असू, आपल्या घरातलं इन्फ्रास्ट्रक्चर सुशोभित करण्यासाठी फक्त, तर ती झाडांची कत्तल आपण थांबवायला हवी. या सगळ्या उपाययोजना केल्या तर पर्यावरण संवर्धन हे नक्कीच होणार आहे. आणि ह्या पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याला स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये बदल करावा लागणार आहे. स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये बदल करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर हे सगळं स्वतःपासून करायचं. की कचरा व्यवस्थापन करण्यासाठी शासनानं एवढे कोटी उभारायची गरजच नाहीये. प्रत्येकानं आपलं घर, आपला परिसर स्वच्छ केला तर आपोआपच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागू शकते. त्याचबरोबर आपल्या परिसरातील काही नदी, नाले किंवा इतर काही जलप्रवाह असतील तिथले प्रदूषण आपण स्वतः करणार नाही. याप्रती जर सर्वजण स्वतःला बांधील राहिले तर आपल्याला त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याची गरज लागणार नाही. आणि असा योग्य दृष्टिकोन आपल्याला चिरंतन विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवायचा आहे. आता पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे चिरंतन विकासात शिक्षणाचे महत्त्व. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे वर्तमान गरजांच्या पूर्ततेसाठी. म्हणजे चिरंतन विकासाचं महत्त्व कशासाठी आहे, तर वर्तमान गरजांच्या पूर्ततेसाठी. मग आपल्याला पहिल्यांदा वर्तमान गरजा आपल्या कुठल्या आहेत हे माहिती असायला पाहिजे. की आजच्या काळामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसाठी धडपडण्याची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. सहजरित्या काही शासकीय धोरणांच्या माध्यमातून कसं बसं का होईना आपण जीवन जगू शकतो. परंतु सध्याच्या काळामध्ये शुद्ध हवा, कसली हवा, नुसती हवा असून उपयोगाची नाही, तर ती हवा शुद्ध असायला हवी. तर शुद्ध हवा मिळणं ही आजची गरज आहे. मग ही शुद्ध हवा मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याकडून वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सार्वजनिक वाहतुकीचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे.
त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर स्वतःपासून त्याची सुरुवात करून आपण मोठ्या प्रमाणावरती हॉर्न वाजवणार नाही. त्या हॉर्नचा त्रास कुणाकुणाला होतो, तर जी आजारी लोक असतील किंवा ज्यांना काही आजार असतील, तर अशा लोकांना या हॉर्नच्या किंवा तीव्रतेने वाजवलेल्या हॉर्न असेल किंवा DJ असेल याचा त्रास होत असतो. तर अशा लोकांना आपल्याकडून त्रास होणार नाही याच्यासाठी आपण शांततापूर्ण मार्गाने कुठलेही उपक्रम साजरे केले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक महत्त्वाची वर्तमान गरज आहे, ते म्हणजे पौष्टिक अन्न. पौष्टिक अन्न ही सुद्धा आपली सध्याची गरज आहे, कारण शेतामध्ये जास्तीत जास्त रसायनांचा आपण वापर करत असतो आणि या रासायनिक खतावरती पिकलेली पिकं ही निश्चितच आपल्या आरोग्यासाठी हितकारक नाहीत आणि ही बाब आपल्याला लवकरात लवकर समजायला हवी. त्यासाठी सेंद्रिय खताचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, म्हणजे आपल्या वर्तमान गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्याला चिरंतन विकासाशिवाय पर्याय नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भविष्यकालीन गरजांच्या पूर्ततेसाठी. तर भविष्यातल्या गरजा कुठल्या कुठल्या आहेत आपल्या, तर भविष्यामध्ये आपल्याला सर्वात मोठी गरज लागणार आहे ती ऑक्सिजनची. भविष्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार आहे आणि ही ऑक्सिजनची कमतरता जर आपल्याला कमी करायची असेल तर आजच्या युगामध्ये जी मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड होते वेगवेगळ्या औद्योगिकरणासाठी, तर ती प्रथमतः आपल्याला थांबवली पाहिजे. त्याचबरोबर कृत्रिमरित्या किंवा एखादं षडयंत्र करून जंगलाला वनवे लावण्याचे जे प्रकार घडत आहेत ते आपल्याला थांबवावे लागतील, अन्यथा भविष्यामध्ये आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यामध्ये आपल्याला ऊर्जा संकट उद्भवणार आहे. ऊर्जा संकट हे निश्चितच आपल्यासमोर असणार आहे जर आपण आता ऊर्जेचा पर्याप्त वापर नाही केला तर. त्यासाठी आपल्याला विजेची बचत करावी लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे शाळा असेल, दवाखाने असतील, छोटे मोठे लघुउद्योग असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला सौर ऊर्जेचा वापर करावा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरित ऊर्जा, याच्यावरती जास्तीत जास्त संशोधन होऊन त्याचं खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, तरच या संकटातून, ऊर्जा संकटातून आपण वाचू शकतो. पुढचं संकट उभं राहणार आहे ते पाणी संकट आहे. म्हणजे आजचे जे तज्ज्ञ आहेत ते भविष्यामध्ये पाण्यावरून युद्ध होईल असे जे भाकीत करत आहेत ते चुकीचं नाही. जर आपण सिरियासारख्या देशाचा जर विचार केला तर सिरियामध्ये आपल्याला माहिती आहे की पाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. सातत्यानं तिथं दुष्काळ पडत आहे. जवळपास 2009 पासून तिथं दुष्काळ सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळं पाणी इतकं प्रचंड प्रमाणात महागलेलं आहे की तिथं पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न उद्भवत आहे. मग शेती आणि इतर गोष्टीसाठी लागणाऱ्या पाण्याचं काय, हा विचार आपल्या मनाला निश्चितच खिन्न करून जातो. म्हणजे 2006 पासून सिरिया हा जो देश आहे, ह्या सिरिया देशामधली जवळपास निम्मी लोकसंख्या ही तुर्की देश असेल किंवा इस्राईल असेल अशा असंख्य देशांकडे त्यांचा ओढा वाढलेला आहे. जवळपास निम्म सिरिया या दुष्काळाच्या पाण्याच्या प्रश्नामुळं गिळंकृत केलेला आहे. याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटातील बरीचशी लोक आहेत. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल की जेव्हा अमेरिकेमध्ये ओबामाचं सरकार होतं तेव्हा ओबामा सरकारनं हस्तक्षेप करून सिरियामधला एक प्रश्न मिटवलेला होता. तो म्हणजे सिरियामध्ये
ICCच्या लोकांनी काय केलेलं होतं, तर पाण्याचे जे जलसाठे होते त्याच्यावरती ताबा मिळवलेला होता आणि तिथं पाणी घेण्यासाठी जर काही लोक गेली तर त्यांचं मुंडकं हे छाटलं जात होतं किंवा त्यांना आयसिसमध्ये सहभागी, ICC काय आहे तर दहशतवादी संघटना आहे, तर ISISमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी भाग पाडलं जात होतं आणि त्यांच्याकडून अमानवी कृती ह्या मोठ्या प्रमाणात करून घेतल्या जात होत्या. म्हणजे एवढं मोठं भयंकर संकट हे अन्य देशांवरती, म्हणजे पॅलेस्टाईन असेल किंवा इस्रायल असेल किंवा सिरिया असेल, तर ह्या देशांमध्ये पाण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमतरता आहे आणि हे पाणी संकट आपल्याकडं सुद्धा पुढच्या भविष्यामध्ये येऊ शकतं जर आपण त्या पाण्याचा चांगल्या पद्धतीनं वापर केला नाही तर. कारण सिरियासारख्या या गोष्टीतून पाणी हा दहशतवादासाठी खतपाणी घडणारा घटक ठरत आहे आणि हे निश्चितच आपल्या भावी पिढीसाठी चांगलं नाही. म्हणून ह्या ज्या वेगवेगळ्या आपल्या भविष्यकालीन गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी चिरंतन विकासासाठीचं शिक्षण मुलांच्या मनामध्ये, मुलांच्या विचारामध्ये आपणाला रुजवावं लागणार आहे. त्यानंतर लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी देखील आपल्याला चिरंतन विकासाची आवश्यकता आहे. कारण पूर्ण जागतिकच लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. लोकसंख्येचा प्रस्फोट होत आहे. चीन आणि भारत यांच्यासमोर तर असंख्य प्रश्न आहेत लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, परंतु जगाची सुद्धा लोकसंख्या ही जवळपास पुढच्या काही दशकांमध्ये 9 अब्ज कोटींपेक्षा अधिक असणार आहे असं भाकीत तज्ज्ञ करत आहेत. आणि यासाठी आपल्याला आत्तापासूनच कुटुंब नियोजनाच्या ज्या सोयी सुविधा शासन पुरवत आहेत त्याचा पुरेपूर वापर करून लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणायला हवी. अन्यथा भविष्यामध्ये त्याचे असंख्य दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. कारण आज आपण बघतोय की शिपायाच्या नोकरीसाठी म्हणजे 4 पदं असतील तर तिथं 10-20 हजार लोक अर्ज करतात आणि त्या अर्जदारांमध्ये वेल एज्युकेटेड, ग्रॅज्युएशन झालेली, इंजिनिअरिंग झालेली, लॉ झालेली मुलं किंवा मुलीसुद्धा त्याच्यामध्ये त्या शिपाई पदासाठी अर्ज करताना आपल्याला बघायला मिळतात. कारण लोकसंख्येच्या प्रचंड प्रमाणामुळे नोकरीवरती परिणाम होतो, जमिनीच्या क्षेत्रावरती त्याचा परिणाम होतो. पूर्वी आपण म्हणायचो की माझ्या आजोबांना 50 एकर शेती होती, 100 एकर शेती होती, परंतु आता ते क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. त्याचबरोबर प्रदूषण वाढ लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात होते. नैसर्गिक साधन संपत्तीवरती मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि ह्या जर समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर लोकसंख्या नियंत्रण करणं हाच त्याच्यावरचा अंतिम उपाय आहे. आता पुढचा घटक आहे तो म्हणजे भूतकाळातील चुका टाळण्यासाठी. आता भूतकाळामध्ये आपण सर्वात मोठी चूक कोणती केली असेल तर ही एकच आहे की मनुष्य हा निसर्गाचा एक घटक असून त्यानं स्वतःला निसर्गाचा राजा समजायला सुरुवात केलेली आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची मोठी चूक आपण केलेली आहे. आणि यामुळं काय झालेलं आहे तर पर्यावरणीय हस्तक्षेप वाढलेला आहे आणि त्यामुळं उद्योगधंद्याच्या निर्मितीसाठी असेल, आलिशान फ्लॅट्स तयार करायसाठी असेल किंवा अन्य इतर कारणांमुळं असेल, जंगलावरती आपण अतिक्रमण करायला लागलो, जंगलातील प्राण्यांचा त्यामुळं निवारा नष्ट झाला आणि त्यांचा मानवी वस्तीमध्ये प्रवेश व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर या चुकांमुळे जंगलतोड आपण करतोय, झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल करतोय, त्यामुळं जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ ही प्रचंड वाढलेली आहे आणि यामुळं काय होत आहे तर वातावरणीय बदल होतात. अवकाळी पाऊस पडतो आणि या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं कंबरडं मोडत आहे, शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. तसेच या जागतिक तापमान वाढीमुळं हिमालयातील बर्फ वितळत चाललेला आहे आणि त्यामुळं समुद्राची पातळी कशी होत आहे
दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम हा समुद्रकिनाऱ्यावरील भूभागाला मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला बघायला मिळतो. जर अशीच पाण्याची पातळी, समुद्रातील पाण्याची पातळी जर वाढत राहिली तर कॅलिफोर्नियापासून मुंबईपर्यंत म्हणजेच जगभरातील जवळपास 40%, थोडंफार नाही तर 40% लोकांना आपला जीव गमवावा लागणार आहे जर आपण याची काळजी व्यवस्थितरित्या घेतली नाही तर. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या सुधारण्याची अजून आपल्याला संधी आहे. त्या संधीचं सोनं आपण नाही केलं तर पर्यावरणाच्या वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला निश्चितच सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला चिरंतन विकास अतिशय सहाय्यभूत ठरतो. आता त्या पुढचा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी. नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धनासाठी देखील चिरंतन विकासाचं महत्त्व आहे. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती कोणकोणती आहे की जमीन आहे, पाणी आहे, हवा आहे, खनिज आहेत. ही काय आहे? नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आणि ह्या नैसर्गिक साधन संपत्तीचं आपल्याला संरक्षणच करायचं नाही तर संवर्धन करायचं आहे. संवर्धन म्हणजे काय? तर ती टिकवून ठेवायची आहे, परंतु त्याच्यामध्ये वाढ कशी होईल? आता नैसर्गिकतः जे घटक आपल्याला उपलब्ध होतात त्याच्यामध्ये वाढ काही प्रमाणात करता येत नाही, परंतु त्याचं संवर्धन आपण निश्चितच करू शकतो. म्हणजे पाण्याची पातळी आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. पाणी हा निसर्गतः घटक आहे, परंतु पाणी जास्तीत जास्त जमिनीत रुजलं तर त्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते. भूगर्भातील पाण्याची पातळी उंचवण्यासाठी आपल्याला सरोवराचं पुनरुज्जीवन करावं लागणार आहे. त्याचबरोबर बेकायदा वाळू उपसा जो होत आहे त्याच्यावरती कडक निर्बंध घालावे लागतील. त्याचबरोबर कारखान्यातील सांडपाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन केलेलं असेल, अशाच परिसरात भरपूर झाडे लावली असतील, तशाच कारखाना उभारणीचा परवाना आपल्याला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर हवा प्रदूषण टाळण्यासाठी वाहन नियम कायदा आपल्याला अधिक कडक करावा लागणार आहे. आणि हे सगळं जर आपण केलं तरच पर्यावरणाचा समतोल हा राखला जाणार आहे. या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आपल्याला चिरंतन विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हे गुण रुजवावे लागतील, जेणेकरून निसर्गाचं संरक्षण व संवर्धन होणार आहे. अन्यथा आपल्याला सुद्धा या नैसर्गिक साधन संपत्तीसाठी इतर देशांवरती अवलंबून राहावं लागणार आहे. किंवा जसं की आता पाण्यासाठी युद्ध होत आहे तशा पद्धतीनं नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कलह निर्माण होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी. आता सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं आरोग्य सुधारण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत हे माहिती असायला हवं. तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाणी असायला हवं, पौष्टिक आहार असायला पाहिजे, पुरेसे प्रमाणात आपल्याला अन्नाची उपलब्धता झाली पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छ हवा, स्वच्छ परिसर आपल्या सभोवतालचा असायला पाहिजे. आणि हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित असून उपयोगाचं नाही, तर सार्वजनिक स्तरावरती सर्वत्र अशा पद्धतीनं सर्वांना ह्या सोयी सुविधा मिळाल्या तरच सार्वजनिक आरोग्य सुधारू शकतं. अन्यथा विविध आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणजे सध्याच्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं खूप मोठ्या उंचीचे टावर्स आहेत, आपल्याकडं खूप मोठ्या उंचीचे पुतळे आहेत, आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती इतर भौतिक सोयीसुविधा आहेत, परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती दवाखान्याची उपलब्धता नाही. म्हणजे आत्ता आपण मुंबईची जर परिस्थिती बघितली तर त्यामध्ये बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा रडताना आपल्याला बघायला मिळतात की लोकांना बेड्स अवेलेबल नाही आहेत.
आणि याच्यासारखी पॅन्डेमिक सिच्युएशन त्यांनी आत्तापर्यंत कधीही बघितली नाही. त्यांच्यासमोर रुग्णांचा जीव जाताना त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कधीही बघितलेला नाही. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याकडे दवाखाने नाहीत आणि या सोयी सुविधांच्या अभावामुळं भारतातला मृत्यूदर हा वाढत चाललेला आहे. म्हणून आपल्याला आरोग्यविषयक सुविधांचा पुरवठा योग्य प्रमाणात केला पाहिजे. त्याचबरोबर आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते, परंतु काही प्रमाणात अन्न 1-2 दिवस आपल्याला नाही मिळालं तरी चालू शकतं, पण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा बऱ्याच राष्ट्रांमध्ये, फक्त आपण भारताचा विचार करत नाही आहे, इथं जगभरातल्या राष्ट्रांचा आपल्याला इथं चिरंतन विकासामध्ये विचार करणं अभिप्रेत आहे. म्हणजे ह्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नानं असंख्य देश हे खूप विस्कळीत झालेले आपल्याला बघायला मिळतात. की पाठीमागच आपण सिरियाचं उदाहरण बघितलं, त्याच्यामध्ये सिरियामधली जवळपास निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या स्थलांतरित झालेली आहे. त्याचप्रमाणे मध्य पूर्व देशातील इस्राईल हा जो देश आहे, की त्या इस्राईल देशामध्ये जो दुष्काळ पडलेला होता की खूप मोठा, म्हणजे 2009 पासून जवळपास तो दुष्काळ त्यांच्याकडे चालू होता आणि त्या दुष्काळातून त्यांनी एवढा मोठा धडा घेतलेला होता की देशाअंतर्गत जेवढं पाणी ते वापरतात त्या पाण्यातील 85% किती, तर जवळपास 85% पाण्यावरती ते पुन्हा प्रक्रिया करून पाणी वापरतात आणि त्यासाठी त्यांना कोट्यावधी रुपये खर्च येतो. त्याचबरोबर इस्राईलनं समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी प्रयोग देखील यशस्वी केलेले आहेत. म्हणजे गोड्या पाण्याचा पुरवठा आपल्याकडं पुरेशा प्रमाणात आहे, परंतु इस्राईलची लोकसंख्या आणि तिथं अवेलेबल असणारं पाणी याच्यामधला ताळमेळ बसू शकत नाही. याच्यासाठी त्यांना समुद्रातील पाण्यावरती आता अतिक्रमण करावं लागत आहे. समुद्रातील पाण्याचा त्यांना आधार घ्यावा लागत आहे आणि समुद्रातील खारट पाणी गोड करण्यासाठीचे प्रयोग इस्राईलनं त्या ठिकाणी यशस्वी केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला पॅलेस्टाईन हा देश माहिती असेल किंवा काही जणांनी हे पहिल्यांदाच ऐकलेलं असेल. कुठला देश, तर पॅलेस्टाईन. हा पॅलेस्टाईन जो देश आहे त्या देशातील नागरिकांना आपल्या मासिक उत्पन्नातील 1/3 रक्कम, किती, 1/3 रक्कम ही पाणी खरेदीसाठी लागते आणि भविष्यामध्ये या पाण्याबाबत फार मोठं महासंकट त्या ठिकाणी उद्भवणार आहे असं तज्ज्ञांचं भाकीत आहे. कारण आपल्याला माहिती असेल कदाचित की 1995 मध्ये पॅलेस्टाईन व इस्राईल यांच्यामध्ये एक ऑस्लो करार झालेला होता आणि त्या ऑस्लो करारानुसार 80% भूजलावरती इस्राईलनं आपला अधिकार सांगितलेला आहे. परंतु आता पॅलेस्टाईनची लोकसंख्या इतकी वाढलेली आहे की 20% पाण्यावरती 20% पाणी त्यांना पुरेसं नाही आहे आणि म्हणून आता इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जलवाद सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपल्याला सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला पिण्याच्या पाण्याची समस्या देखील भेडसावताना बघायला मिळते. त्याचबरोबर जगभरातील अशी कितीतरी राष्ट्र आपल्याला बघायला भेटतील की जिथं उपासमारीनं लोक मरत आहेत. म्हणजे ती उपासमार कशामुळं होते, तर त्यांना अन्न मिळत नाही आहे. म्हणजे अन्नाची देखील त्या ठिकाणी कमतरता आहे, औषधाची त्या ठिकाणी कमतरता आहे, इतर भौतिक सोयीसुविधांची त्या ठिकाणी, आरोग्यविषयक सोयीसुविधांची त्या ठिकाणी कमतरता आहे. आणि ही सुधारणा करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना लगतच्या कालावधीमध्ये करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी देखील चिरंतन विकास हा महत्त्वाचा आहे. आता देशाचा आर्थिक विकास आपल्याला साधायचा आहे, बरोबर. हा आर्थिक विकास हा नैसर्गिक साधनसंपत्तीवरती अवलंबून असतो आणि नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये
काय काय इन्क्लूड होतं तर जमीन, पाणी, मृदा, हवा, सूर्यप्रकाश, खनिजे. मग यापैकी काही संपत्ती ही पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते, जसं की वनस्पती, प्राणी. याच्यातून पुन्हा पुन्हा म्हणजे नवीन वनस्पती, नवीन प्राणी हे तयार होत असतात. परंतु दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा काही धातू असतील, हे मर्यादित असून वापराने ते संपून जाणार आहेत. आणि यासाठी आपल्याला त्याचा वापर हा काटकसरीने करायला हवा, तरच पर्यावरणाचं संतुलन राहील. आणि पर्यावरणाचं संतुलन राहिलं तरच देशाचा आर्थिक विकास हा होऊ शकतो. आपण फक्त भारताचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जेवढे उद्योगधंदे आहेत किंवा जगभरामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की जगभरामध्ये जेवढे उद्योगधंदे आहेत त्यासाठी लागणारा कच्चा माल जो आहे पैकी म्हणजे कच्चा माल जेवढा लागतो त्याच्यापैकी जवळपास 70% कच्च्या मालासाठी आपल्याला किंवा पूर्ण जगाला चीनवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता चीनकडे आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये जगातील सर्वाधिक धरणंसुद्धा आहेत. म्हणजे तब्बल 90,000पेक्षा जास्त धरणं ही चीनमध्ये आहेत. त्याचबरोबर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरती सर्वात मोठं धरण बांधण्याचं काम हे चीननं केलेलं आहे. ते त्याचंच एक उदाहरण असल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे थोडक्यात ह्या पाण्याचा जर आपण विचार केला तर जवळपास पृथ्वीवरती जेवढं गोडं पाणी आहे त्यापैकी 1/3 किती 1/3 पाण्यावर चीननं आपली मालकी सिद्ध केलेली आहे. याचंच कारण किंवा याचाच परिणाम हा आहे की चीनची आर्थिक प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला बघायला मिळते. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक साधनसामग्री त्यांच्याकडं आहे. एवढा मोठा पाणी साठ्यावरती त्यांनी आपला ताबा मिळवलेला आहे. त्याच्यामुळं या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावरती, पाण्याच्या जोरावरती तो जगावरती अधिराज्य गाजवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतो. परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त आपल्या देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी आपल्या देशामध्ये जेवढी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे त्याचाच वापर करून आपण आपला आर्थिक विकास हा निश्चितच साधू शकतो. आणि ह्या गुणाची रुजवणूक आपल्याला चिरंतन विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावरती रुजवता येऊ शकते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे शांततापूर्ण, सुखी व संपन्न जीवनासाठी. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे काय की शांततापूर्ण, सुखी आणि संपन्न जीवनासाठी आपल्याला चिरंतन विकास हा खूप गरजेचा आहे. म्हणजे भूतदया, मानवता, अहिंसा, करुणा या मूल्यांच्या रुजवणुकीतूनच शांततापूर्ण समाजाची निर्मिती होणार आहे. म्हणजे शांततापूर्ण समाज निर्माण करायचं असेल तर आपल्याला काय काय मुलांच्या मनामध्ये रुजवावं लागेल तर भूतदया, त्याचबरोबर मानवता, अहिंसा, करुणा हे जे सामाजिक मूल्य आहेत त्यांची रुजवणूक आपल्याला करावी लागणार आहे. जेव्हा मानवता हा गुण कुठून कुठून मुलांच्या मनामध्ये भरलेला असेल तर मानवतेला काळिमा फासणारं कोणतंही वर्तन त्या व्यक्तीकडून घडणार नाही. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये करुणा असेल, आता करुणा आणि संवेदनशीलता हे 2 वेगवेगळे घटक आहेत. बऱ्याचदा आपण ते एकाच अर्थाने घेतो. संवेदनशीलता आपली जागरूक असेल तर आपण इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होतो. म्हणजे एखादी व्यक्ती ही एखाद्या संकटामध्ये सापडलेली असेल आणि ती दुःखी असेल तर तिचं दुःख पाहून आपल्याला रडू येणं, की समोरची व्यक्ती रडते, एखाद्या घरामध्ये कोणतरी एक्सपायर झालंय तर ती व्यक्ती रडते तर तिला आपण भेटायला गेलो तर आपण रडणं म्हणजे आपल्यातली संवेदनशीलता जागरूक असणं. परंतु करुणा ही त्याच्यापेक्षा खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. करुणेमध्ये अपेक्षित काय असतं तर समोरचा व्यक्ती जेव्हा दुःखामध्ये असेल तेव्हा त्रयस्थ म्हणून आपण त्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं आहे. परंतु तो रडतोय म्हणून आपणही रडत बसायचं नाही. तो निराश आहे म्हणून आपणही निराश व्हायचं नाही. तो हतबल आहे म्हणून आपणही हतबल व्हायचं नाही. तर काय करायचं, त्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल, जे जे काही उपाय लागतील
त्यासाठी त्या व्यक्तीला मदत करणं हे करुणेमध्ये अपेक्षित असतं. तर अशा मूल्यांची रुजवणूक जर आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये केली तर निश्चित शांततापूर्ण समाज त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. आणि आज वेगवेगळे सीमावाद म्हणजे भारत आणि चीनमध्ये असेल, भारत आणि पाकिस्तानमध्ये असेल, त्याच पद्धतीनं बाकीचे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सीमावाद, जलवाद झालेले किंवा असणारे बघायला मिळतात. म्हणजे राष्ट्रातील वैमनस्य आपल्याला कमी करायचं असेल, समाजातला हिंसाचार आपल्याला कमी करायचा असेल, तर आपल्याला चिरंतन विकासाची गरज लागणार आहे. आणि या चिरंतन विकासाच्या मदतीनं प्रत्येक समाजामधला हा हिंसाचार लुप्त होईल आणि सुखी आणि संपन्न जीवन त्या ठिकाणी लोकांना जगता येईल. या चिरंतन विकासाच्या शिक्षणातून हे ज्ञान, हे मूल्य रुजवण्यासाठी चिरंतन विकासाचं अत्यंतिक महत्त्व असल्याचं आपल्या लक्षात येईल. आता चिरंतन विकासासाठी शिक्षणविषयक उपक्रम कोणकोणते राबवता येऊ शकतात याची आपण माहिती बघूया. यामध्ये पहिला आहे तो म्हणजे विविध स्पर्धांचे आयोजन करायचं आहे. आता विविध स्पर्धा कुठल्या कुठल्या आहेत मग? म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चर्चा स्पर्धा, अशा स्पर्धांचं आयोजन आपल्याला करावं लागणार आहे. सपोज निबंध स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण घेतली तर त्या निबंधाचे विषय कसे असायला पाहिजेत की पृथ्वीवरून पाणी नष्ट झालं तर काय होईल, जागतिक तापमान वाढीनं उच्चांक गाठला तर पृथ्वीची अवस्था काय असू शकेल, किंवा पृथ्वीचा आणि इतर ग्रहांचा संपर्क तुटला तर त्याचे परिणाम काय होतील. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे विषय जर आपण त्यांना निबंध स्पर्धेसाठी दिले तर त्याचा परिणाम त्यांच्या चौकस बुद्धीतून त्या समस्येवरती उपाय योजण्यासाठी काय काय आपल्याला उपाय करता येतील, काय उपक्रम राबवता येतील याची देखील चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मी पृथ्वी बोलते, मी चंद्र बोलतोय किंवा मी नदी बोलते, अशा प्रकारचे जर विषय किंवा हिंसाचारावरती असेल किंवा काही सामाजिक प्रश्नांवरती असेल किंवा अन्य काही महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नांवरती आधारित असेल, वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं तर विद्यार्थ्यांच्या विचाराची पातळी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप होऊ शकते. अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आपल्याला आयोजन करता येईल. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे आपलं IPL जरी आपण घेतलं तरी बघा, पूर्वी पाकिस्तान आणि भारताची जर क्रिकेटची मॅच असली तर खूप तणावाचं वातावरण असायचं. आपल्याला माहिती आहे की मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सर्वात प्रथम 2 म्हणजे देशाचे पंतप्रधान एकत्र येऊन मॅच बघण्याचा तो पहिलाच प्रयत्न होता. परंतु आता वेगवेगळ्या देशातील खेळाडू एकत्रपणे एकसंघाने आपल्या टीमसाठी खेळताना आपल्याला बघायला मिळतात. आणि जेव्हा ते एका टीमचे भाग असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकमेकांपाशी प्रती निश्चितच त्या ठिकाणी आदर वाढत असतो. एकमेकांचे गुण जवळीकतेनं पाहता येतात आणि त्याचबरोबर त्यांच्यातलं जे अंतर आहे ते हळूहळू कमी होत जातं. म्हणून अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन निश्चितच केलं पाहिजे चिरंतन विकासासाठी. त्याचबरोबर आपल्याला पुढचा घटक करता येईल तो म्हणजे सहलींचं आयोजन करणे. आता सहलीच्या माध्यमातून काय होतं तर सहलीच्या माध्यमातून म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो त्याच्यातून आपल्याला राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक दर्शन घडणे शक्य होतं. आणि निसर्ग सहली काढून आपल्याला विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी जवळीक साधण्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील देता येतो. मग विद्यार्थ्यांना जैवविविधता म्हणजे काय, पशु, पक्षी, प्राणी यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यानं त्या प्राण्या पक्षाविषयी त्यांच्या मनामध्ये आत्मीयतेची भावना निर्माण होण्यासाठी सहलींचं आयोजन हे निश्चितच फायदेशीर ठरतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे थोर राष्ट्रपुरुष, समाजसुधारक व शास्त्रज्ञांचा परिचय. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एका विशिष्ट राष्ट्रातील पुरुषांचा विचार करतो
त्यांचं कार्य हे फक्त त्या प्रदेशापुरतं, त्या राष्ट्रापुरतं मर्यादित असू शकत नाही, तर त्याचा प्रभाव हा इतर देशातील नागरिकांवरती सुद्धा होत असतो. म्हणजे नेल्सन मंडेला आपण घेतला असेल, किंवा मार्टिन लुथर किंग घेतला असेल, कार्ल मार्क्स घेतला असेल, तर असे जे किंवा आपले महात्मा गांधी असतील, असे जे वेगवेगळे राष्ट्रपुरुष असतात, त्यांचा प्रभाव हा सर्व जगातील नागरिकांवरती पडत असतो. म्हणून अशा वेगवेगळ्या राष्ट्रातील थोर महापुरुष कुठले आहेत, समाजसुधारक कुठले आहेत, त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं संशोधन हे कधीही प्रदेशापुरतं मर्यादित राहू शकत नाही. तर जगाच्या पाठीवरती कुठंही जरी एखाद्या गोष्टीचा शोध लागला, तर त्याचं फळ हे जगभरातील लोकांना निश्चितच चाखायला मिळत असतं. म्हणजे विमानाचा शोध व्यक्तीनं लावला म्हणून त्या देशातल्या नागरिकांनाच फक्त विमानाचा उपभोग घेता येतो असं नाही, तर जगभरातील लोक त्याचा उपभोग घेत असतात. तसंच आता आपल्या हातामध्ये असणारा मोबाईल हा आपल्याच देशातील लोकांनी तयार केलेला नाही, परंतु जगभरामध्ये या मोबाईलच्या माध्यमातून लोक एकमेकाशी जवळ आल्याचे आपल्याला बघायला मिळतात. पण याचं सर्वात महत्त्वाचं श्रेय हे शास्त्रज्ञांना जात असतं. म्हणून जगभरातील समाजसुधारक शास्त्रज्ञांचा परिचय शिक्षणाच्या माध्यमातून दिला तर त्यांच्या कार्याची तर विद्यार्थ्यांना ओळख होईलच, पण त्याचबरोबर तशा पद्धतीनं कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणासुद्धा मिळू शकते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे स्वयंसेवी संस्थांना मदत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचं संतुलन बिघडलं म्हणूनच नव्हे, तर जगभरामध्ये सातत्यानं वेगवेगळी नैसर्गिक संकट येत असतात. आणि ही संकट हे फक्त ठराविक भागावरतीच येतात असं नाही, तर जगभरामध्ये कुठंही कधीही वेगवेगळी संकट येताना बघायला मिळतात. जसं की भूकंप असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल, अशा वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त हा जगभरातील समाजवर्ग आहे किंवा लोकवर्ग असल्याचं आपल्याला बघायला मिळतो. मग ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेली जी लोक असतील, जी राष्ट्र असतील, जे प्रदेश असतील, त्यांना मदत करण्याचं काम हे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होत असतं. आणि या स्वयंसेवी संस्थांना वित्त पुरवठा होण्यासाठी किंवा त्या स्वयंसेवी संस्थांना हातभार लागण्यासाठी काही निधीची गरज असते, तर त्या निधीचा वापर ते संकटग्रस्त देशाला वाचवण्यासाठी करू शकतात किंवा त्या राष्ट्राला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी, पुन्हा एकदा नव्यानं उभा राहण्यासाठी निश्चितच मदत करू शकतात. त्यासाठी आपल्या लोकांनी सर्वांनी या स्वयंसेवी संस्थांना सहकार्य केलं तर संकटग्रस्त राष्ट्रांना त्याची निश्चितच मदत होऊ शकते. आणि लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे विविध सण साजरे करणे. आता विविध सण नव्हे, विविध दिन साजरे करणे. म्हणजे शाळेमध्ये आपण वेगवेगळे दिन साजरे करतोच, परंतु फक्त राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या न करता समाजाला आवश्यक असणारे अत्यावश्यक घटक जे आहेत त्या घटकांची जाणीव होण्यासाठी असे वेगवेगळे दिन शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये निश्चितच साजरे झाले पाहिजेत. जसं की भूगोल दिन असेल की त्या दिनाच्या माध्यमातून आपली पृथ्वी म्हणजे काय, पृथ्वी तलावरती असणारे घटक कोणकोणते आहेत याची चर्चा होत राहील. त्याचबरोबर विज्ञान दिनाच्या माध्यमातून वेगवेगळे शास्त्रज्ञ, जगभरातले शास्त्रज्ञ, आपल्या भारतातले, महाराष्ट्रातले शास्त्रज्ञ, त्यांनी करत असलेले कार्य याची विद्यार्थ्यांना ओळख होईल. मग त्यासाठी भूगोल दिन 14 जानेवारीला आपण साजरा करतो, विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा करतो. त्याचबरोबर जागतिक आरोग्य दिन हा आपण 7 एप्रिलला साजरा करत असतो. त्याचबरोबर ही जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीचं सर्वात महत्त्वाचं आपल्या जीवितामध्ये योगदान आहे आणि याच्यासाठी वसुंधरा दिन आपण 22 एप्रिलला साजरा करत असतो. जलसंपत्ती दिन 24 एप्रिलला साजरा करत असतो. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा करत असतो. ओझोन दिन 16 सप्टेंबरला साजरा करत असतो. त्याचबरोबर वनसप्ताह हा आपण 1 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान साजरा करत असतो. म्हणजे या दिनांच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक समस्या, मूल्यांचा ऱ्हास, पर्यावरणाचं संतुलन या गर्दीमध्ये अडकलेल्या मानवाला चिरंतन विकासाच्या दृष्टीने वळवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. तर इथपर्यंतचा भाग आपल्याला या चिरंतन विकासाच्या
घटकामध्ये अभ्यासायचा होता. त्यामध्ये आपण चिरंतन विकासाचे ध्येय काय आहे, चिरंतन विकासाची ध्येय काय आहेत, चिरंतन विकासाचं महत्त्व काय आहे आणि चिरंतन विकास वृद्धिगत करण्यासाठी आपल्याला काय उपाय योजता येतील, कुठले उपक्रम राबवता येतील, या भागांची चर्चा केलेली आहे. थँक्यू सो मच.